पावसाचे थेंब, थोडीशी गार हवा आणि एका कपात भरून घेतलेला आयुर्वेदिक चहा. काय हवं असतं बरं आणखीन? आज आपण बनवणार आहोत असा खास चहा जो फक्त गरमच नाही तर आपल्या आरोग्याचीही काळजी घेणारा आहे. चला तर मग बघूया. आपल्यापैकी भरपूर लोकांची सकाळची सुरुवात हे खरं तर चहानेच होते. चहाचे विविध प्रकार आहे. कोणी ग्रीन टी, कोणी येल्लो टी, कोणी ब्लॅक टी असे घेत असतात. आज आपण तेजस्वीज होम किचनमध्ये चहाचा आयुर्वेदिक मसाला करणार आहोत. सर्वात पहिले आपण एका पॅनमध्ये वेलची घेऊया. वजन जर पाहिले तर साधारण 40 ते 50 ग्रॅम एवढी वेलची आपण इथे घेतलेली आहे. पोहे खायच्या चमच्याने पाहिले तर 3 मोठे चमचे एवढी वेलची आपण घेतलेली आहे. नंतर आपण घेणार आहोत काळे मिरे. एक मोठा चमचाच म्हणजे साधारण 20 ग्रॅम एवढे काळे मिरे आपण घेतलेले आहेत. इथे मी एक मोठा चमचा लवंग म्हणजे साधारण 20 ग्रॅम एवढी लवंग आपण घेतलेली आहे. ती पण आपण पॅनमध्ये टाकून थोडीशी टॉस करून घेऊया. इथे आपण आता दालचिनी घेणार आहोत. दालचिनी मी इथे साधारण 10 ग्रॅम एवढी घेतलेली आहे. आता चहाच्या मसाल्यातला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ कोणता? तर तो म्हणजे बडीशोप. बडीशोपने डायजेशनसाठी खूप चांगली असते आणि स्वाद पण वाढवण्यासाठी तिचा खूप छान असा उपयोग होतो म्हणजेच फायदा होतो. सुंठ साधारण 4 मोठे चमचे एवढी घ्यायची आहे. घशासाठी, कोरड्या खोकल्यासाठी ही सुंठ खूप गुणकारी असते. ही इथे आपण साधारण मोठी वेलची जी मसाल्यात वापरली जाते, तर त्या 4 वेलची आपण इथे घेतलेल्या आहे. त्या पूर्णपणे आपण सोलून घ्यायच्या आहे. त्याचे दाणे काढून खलबत्त्यात कुटून घ्यायच्या आहेत. ही मोठी वेलची खोकल्यासाठी, गळ्यासाठी खूप फायद्याची असते. पावसाळ्यात वातावरण दमट, थंड तसेच दूषित झालेलं असतं. संसर्गजन्य रोग हे ह्या वातावरणात पसरण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे हे अत्यंत आवश्यक असते. यासाठी आपल्याला रोजच्या जेवणात पारंपरिक गरम मसाले योग्य प्रमाणात जर आपण वापरले तर आपल्या शरीरासाठी ते खूप फायदेशीर ठरू शकतात. आपण मगाशी जी सुंठ घेतली होती तर ती सुंठ ही खडे स्वरूपात असल्यामुळे आपण ती चांगली कुटून घ्यायची आहे. त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. तुमच्याकडे पावडर असेल तर तुम्ही ती सुद्धा वापरू शकतात. माझ्याकडे ही खडे स्वरूपात असल्यामुळे ही मी चांगली कुटून घेणार आहे, बारीक करून घेणार आहे. खरं तर सुंठ ही पचनक्रिया सुधरवते. सर्दी, खोकला, घशासाठी त्याचा खूप छान उपयोग होतो. जळजळ आणि वेदना शरीरातल्या जर काही असतील तर त्या कमी करते. रोगप्रतिकार शक्ती वाढवते. पोटदुखी आणि मळमळीवर सुद्धा ह्याचा खूप छान असा रामबाण उपाय म्हणून आपण उपयोगात आणू शकतो. आपल्याला ह्यातलं फक्त मॉइश्चर काढून टाकायचं आहे म्हणून आपण हे मसाले गरम करून घेतोय. जास्त गरम केले तर त्यातला स्वाद हा कमी होतो. हे मसाले भाजतानाच घरात खूप छान असा घमघमाट पसरलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वीज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. लास्टला आपण सुंठ पावडर ॲड करायची. हलके असे गरम पॅनवर छान ड्राय रोस्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं. म्हणजे सर्व मॉइश्चर त्यातून निघून जाईल. शेवटी त्यात एक गोष्ट आपल्याला ॲड करायची आहे. ती पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण त्याने चहाला जबरदस्त अशी चव येणार आहे आणि ती हेल्थसाठी पण खूप चांगली आहे. ती म्हणजे तुळस. तुळशीचा फ्लेवर जर तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये तुळस ही ॲड करा. त्यानंतर थोडासा गवती चहासुद्धा तुम्ही ॲड करू शकतात आणि ह्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जायफळ, जे माझ्याकडे नव्हतं पण तुम्ही त्याच्यात जायफळही टाकू शकतात की जेणेकरून तुमच्या चहाची चव ही दुपटीने वाढू शकेल. इथे छान असे सर्व मसाले आपले भाजले गेलेले आहेत. आता आपण पूर्णपणे थंड झाल्यानंतर ते मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे. चहाचा मसाला फार बारीक वाटण्याची गरज नाहीये, कारण खूप बारीक वाटला तर चहा गाळताना तो कपामध्ये येतो आणि तो चवीला चांगला लागत नाही. थोडासा जाडसर ठेवला तरी चालेल, कारण आपल्याला फक्त चहामध्ये याचा फ्लेवर हवा आहे. मी मिक्सरमध्येच तुळशीची 20 ते 25 पानं
आणि थोडीशी मंजिरी उन्हात वाळवून त्यात ॲड केली, पण चुकून तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला, त्याबद्दल क्षमा असावी. आपण इथे 2 कप चहा बनवत आहोत. त्यासाठी 2 चमचे चहाची पावडर इथे वापरलेली आहे. 2 कप चहाला मी 4 चमचे साखर वापरलेली आहे आणि हे पाणी आपण चांगलं उकळून द्यायचं आहे. त्याला छान असा ब्राऊन असा रंग आला की मग त्यात दूध ॲड करायचं. तर मग त्या चहाला चांगला रंगही येतो आणि चहा छान उकळला गेल्यामुळे त्याची चव पण खूप छान अशी लागते. लगेचच 1 कप दूध घालायचे आहे. 1 कप पाणी आणि 1 कप दूध 2 कप चहासाठी हे प्रमाण अगदी योग्य आहे. दूध घातल्यानंतर चहाला साधारण 1 ते 2 उकळ्या येऊन द्यायच्या. जास्त वेळ जेव्हा आपण चहा उकळतो तेव्हा त्या चहामुळे ॲसिडिटी होण्याची शक्यता असते. म्हणून साधारण 1.5 मिनिटं तरी फक्त हा चहा उकळून द्यायचा. नंतर गॅस लहान करायचा आणि सर्वात शेवटी पाव चमचा चहाचा मसाला त्यात ॲड करायचा. मसाल्याचे सर्व गुण चहामध्ये उतरले जातात, त्यामुळे स्वादही चहाचा अगदी मस्त असा टिकून राहतो. म्हणून सर्वात शेवटी मसाला घालायचा. आता गॅस बंद करून मस्त वाफाळता गरमागरम चहा कपात ओतून घ्यायचा. तुम्ही पण असा पावसाळ्यात घरगुती मसाला चहाचा करून बघा आणि मस्तपैकी चहाचा आस्वाद घ्या. व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वीज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. जवळ असलेल्या बेल आयकॉनला तुम्ही क्लिक केले तर तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.